पाठ्य क्रमांक 12 वृक्षमाता सालू मरत थिमाक्का. प्रस्तावना. एखादी अशिक्षित, गरीब आणि खेड्यात राहणारी महिला फार फार तर काय करू शकते असा प्रश्न कोणी विचारला तर आपले उत्तर असेल, चांगले कुटुंब सांभाळत असेल. पण सालू मरत थिमाक्का त्याला अपवाद आहेत. आपल्याला मूल नाही म्हणून काय झाले, झाड हे सुद्धा माझे मूल आहे असे म्हणत थिमाक्कांनी जे काही काम केले आहे ते अद्भुतच आहे. 109 वय असलेल्या थिमाक्कांची ही हिरवी कहाणी. 18 विश्व दारिद्र्य कशाला म्हणतात? अर्थातच जिथे एक वेळच्या जेवणाची भ्रांत असेल. कर्नाटकमधील गुब्बी नावाच्या खेड्यातील एका कुटुंबात थिमाक्कांचा जन्म झाला. अंगावर आवश्यक कपड्यापासून तर जेवणापर्यंत साऱ्याचीच उणीव. त्यामुळे शाळेत जाण्याचे तर स्वप्नही पडणार नाही. आई वडिलांबरोबर मोलमजुरी करायची, त्यातून गुजराण करायची आणि आला दिवस ढकलायचा. थिमाक्कांच्या बरोबर असलेल्या मुली खेळायच्या, बागडायच्या, पण थिमाक्का दररोज डोक्यावर कसला ना कसला भला मोठा भार वाहून आपले जीवन जगत होत्या. काही वर्षे उलटली नाही तोच मुलगी वयात आली असे म्हणत बालवयातच थिमाक्काच्या आईवडिलांनी त्यांचे लग्न बिकाल्ला चिकाय्या यांच्याशी लावून दिले. माहेरची जी गत तीच सासरची. गरिबीचा पिच्छा काही सुटला नाही. लग्नाला काही वर्षे उलटले पण अपत्य सुख काही थिमाक्का आणि चिकाय्या यांना लाभले नाही. अपत्य सुख नसल्याने जीवाचं बरे वाईट करावं असं वारंवार त्यांच्या मनात यायचं. पण चिकाय्या यांनी धीर दिला. वृक्षांना मूल मानून सांभाळ कर असा मोलाचा उपदेश केला. छोटीशी झोपडी जी आपला आसरा आहे तीच काय ती हक्काची जागा. मग काय करायचे? झोपडीच्या बाहेर येऊन त्यांनी पाहिले आणि त्यांना समोर दिसला तो रस्ता. चटकन त्यांनी निश्चय केला की माझ्या मुलांची वाटही ह्या रस्त्यावरूनच जाईल. मग काय, सुरू झाला नवा उपक्रम, झाडे लावण्याचा. रोप आणले आणि ते लावले. काही दिवस त्याची काळजी घेतली. पण पुढे काय हा प्रश्न थिमाक्कांना सतावत होता. पाहता पाहता लागवड केलेल्या 300 रोपांचे झाडात रूपांतर झाले. डेरेदार बहरलेल्या या वृक्षांमुळे चिंचा, डिंक आणि अन्यही काही फायदे मिळू लागले. रस्त्यांलगत लावलेली ही झाडे जणू मोठे साम्राज्यच बनली. दररोजची मोलमजुरी करीत सुरू असलेला हा उपक्रम त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. ह्याच काळात काहींनी थिमाक्कांना हिणवलं, टोमणे मारले, पण यापासून न ढळण्याचा त्यांचा निश्चय आणि आपत्यासारखेच झाडांवरचे प्रेम ह्यामुळे त्यांचे कार्य सुरूच राहिले. मुले मोठी झाली म्हणजे आपण निवांत झालो असे थोडेच असते. मुले स्वावलंबी झाली तरीही त्यांच्याकडे लक्ष ठेवावेच लागते, कारण आपल्या गाठी असलेला अनुभव. झाडांच्या संगोपनाची जबाबदारी नसली तरी वृक्ष चळवळ ह्या कर्नाटक सरकारच्या उपक्रमाच्या त्या प्रणेत्या बनल्या, अर्थात ब्रँड अँबॅसेडर. झाडांचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. पण मन काही रमेना. पाहता पाहता थिमाक्कांच्या वयाने 80 ओलांडली. आपल्याला कुणाचा तरी आधार हवाच असतो. थिमाक्कांना मिळाला तो उमेशच्या रूपाने. थिमाक्कांच्याच नात्यातला असलेला नव्या उमेदीचा उमेश थिमाक्कांचा दत्तक पुत्र झाला. वृक्षांची हिरवी वाट सुरू झाली ती सुसाट. थिमाक्कांचे कर्मस्थान कर्नाटक असले तरी त्यांचे ख्यातीस्थान संपूर्ण विश्व बनले. एखादी अशिक्षित आणि खेड्यातील महिला काय अद्भुत करू शकते ह्याचा वास्तुपाठच त्यांनी निर्माण केला. कर्नाटक सरकारने थिमाक्कांच्या आयुष्यावर चितारलेला धडाच शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला. अनेकांना त्यापासून प्रेरणा मिळाली. झाडांची महती, वृक्ष लागवडीचा संदेश सारेच फोफावले. मग याची महती केंद्र सरकारपर्यंत गेली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मानाचा पद्मश्री पुरस्कार थिमाक्कांना प्रदान झाला. त्यापुढे जात CBSEच्या पाठ्यपुस्तकात थिमाक्का आल्या. त्यांच्या यशोगाथांना मग कुठलाही बंध उरला नाही. थिमाक्कांच्या कीर्तीने मग देश ओलांडला. CNN, BBC यासारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी थिमाक्कांना जगभर झळकावले. त्याचीच दखल घेत अनेक बहुराष्ट्रीय
आणि नामांकित संस्थांनी थिमाक्कांना पुरस्कार आणि नामाभिधानांनी गौरवले. ग्राम पातळीपासून तर वैश्विक पातळीपर्यंत सन्मान झालेल्या थिमाक्कांचे वय आज आहे 109 वर्षे. मात्र उत्साहाचा झरा तसूबरही आटलेला नाही. एखाद्या तरुणालाही लाजवेल असे काम थिमाक्का आजही करीत आहेत. ही झाडेच आपले कुटुंब आहेत आणि झाडांमुळेच आपण आहोत या भावनेने थिमाक्का अनेकदा भावनाविवश होतात. पर्यावरणाच्या अनेकानेक समस्या आज उग्र झाल्या आहेत. कोणी तापमान वाढीविषयी बोलतोय, कोणी हवामान बदलाविषयी आणि अन्य कुणी नैसर्गिक आपत्तींविषयी. थिमाक्का म्हणतात, फक्त झाडे लावा, सारे प्रश्न मिटतील. गरिबीचे निर्मूलन कसे करायचे असे एका पुरस्कार सोहळ्यात एकाने विचारले. थिमाक्का म्हणाल्या, झाडे लावा. त्यांच्या या उत्तराने सारे सभागृह निशब्द झाले. कसे काय? आदिवासी आणि ग्रामीण जनतेला ह्याच झाडांची फळे फुले मिळतील, रोजगार मिळेल आणि त्यांचे जीवन मानून चावेल. हे थिमाक्कांचे वाक्य ऐकून व्यासपीठावरील आणि सभागृहातील साऱ्यांनीच उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात थिमाक्कांना मानवंदना दिली. थिमाक्का आज वृक्षमाता बनल्या आहेत आणि त्यांच्या कार्याचा बहरही हिरवी लख्ख वाट बनलाय. शब्दार्थ: गरीब, दीन, पुअर. कुटुंब, परिवार, फॅमिली. भ्रांत, उणीव, डिल्युजन. गत, परिस्थिती, सिच्युएशन. भार, ओझे, लोड. झाड, वृक्ष, ट्री. आयुष्य, जीवन, लाईफ. सांभाळ, रक्षण, प्रोटेक्शन. उपक्रम, प्रकल्प, प्रोजेक्ट. निश्चय, निर्धार, डिटर्मिनेशन. पुरस्कार, बक्षीस, अवॉर्ड. कीर्ती, महती, प्रसिद्धी, फेम. विश्व, जग, वर्ल्ड.